नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. जगणे मरणे सारखेच बेवारस कुत्र्यांचे. कोणा लक्ष द्यायला वेळ आहे का? हे आहे सोलापूरचे हृदयस्थान असलेले दत्त चौक परिसर. शेजारी दत्त मंदिर, चर्च, शनी मंदिरात जाण्याचा मार्ग, सरस्वती हायस्कूलचाही हात मार्ग. विशेष म्हणजे आज संकष्टी अंगारकी चतुर्थी. गणपत घाटास गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येथूनच भक्तगण ये जा करतात. भर रहदारीच्या रस्त्यावर एक बेवारस कुत्रा मृतावस्थेस पडलेला आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रा काही दिवसावर आली आहे. प्रशासन अतिक्रम काढण्यासाठी व्यस्त आहे, तर निवडणुकीच्या प्रचारात भावी नगरसेवक गुंतले आहेत. त्यांना नागरिकांच्या समस्येकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सत्यदर्शन चॅनलने आजच्या पत्रकारी दिनी दाखवलेला हा समाजाचा आरसा. शेजारच्या भीमाशंकर सिद्धराम शिंदे या चुरमुरे डाळ विक्रेत्या दुकानातील महिला सौ पूनम शिंदे यांनी कैफियत सांगितली. हे कुत्रा इथं सकाळपासून मरून पडलेला आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे. लोक तिथून येऊन जाऊन करत आहे. आमच्या गिऱ्हाईकावर परिणाम होत आहे. मुलांना पण आजारपण येत आहे. समोरच असलेल्या चहा विक्रेत्याच्या परिसरातील कांबळे, पठाण आदी नागरिकांनी आपल्या व्यथा सत्यदर्शन समोर सांगितल्या. बोलो. कुत्रा एकदा पडलेला आहे, 2 दिवस झालाय. त्या कुत्र्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. सगळ्यांची विनंती आहे. तुम बोलो. गोपाळ कांबळे, तिथं 2 दिवस झाले कुत्रा वारलेला आहे. तर त्याला आपण पिशवी घेऊन जावं. हे सगळ्याला त्रास व्हायला लागलेला आहे, वास यायला लागलेला आहे. कब मरा ये? नमस्कार, मी विकास पठाण बोलतो. इथं मी पाणीवेसमध्ये राहिला आहे. इथं एक कुत्रा वारलेला आहे. 2-3 दिवस झाले वास यायला लागली. सगळी दुर्गंध पसरलेली आहे. लवकरात लवकर ते येऊन झाले.